मनकुबीच्या इकोथेरपी कॅम्पमध्ये नक्की असतं तरी काय? पंचनदी गावातल्या मनकुबी कॅम्पिंगमध्ये होणारा आमचा इकोथेरपी कॅम्प हा फक्त एक कार्यक्रम नसतो, तर तो स्वतःकडे परत जाण्याचा एक प्रवास असतो. कोकणातल्या हिरव्यागार डोंगरांनी, जंगलांनी, शेतातल्या मातीच्या सुगंधाने आणि पाण्याने वेढलेल्या या जागी लोक जेव्हा येतात, तेव्हा त्यांच्या मनात शहराचा गोंगाट असतो. पण इथून परत जाताना त्यांच्या मनात शांततेचा स्वर असतो. इथे सकाळ होते पक्ष्यांच्या किलबिलाटाने. मोबाईल स्क्रीनच्या ऐवजी समोर दिसतो तो अथांग पाण्याचा व्ह्यू आणि नोटिफिकेशन्स ऐवजी सुरू होतात खऱ्या संवादाच्या गोष्टी. आम्ही जंगलवाटा चालतो, मातीला स्पर्श करतो, कोकणातील स्थानिक झाडं, पिकं आणि जैवविविधता ओळखतो. गावची साधी जीवनशैली, स्थानिक अन्न आणि लोकांचं निरागस हास्य हे सगळं हळूहळू आपल्याला आपल्या मुळांकडे परत नेतं. मन शांत करणारा निसर्ग, शेतीचे अनुभव, एकत्र जेवण, संध्याकाळचं बोनफायर आणि मोकळ्या आकाशाखाली केलेलं आउटडोअर कॅम्पिंग. अनोळखी लोक इथे मित्र बनतात, मन मोकळं होतं आणि मनात साचलेला ताण हलका होऊ लागतो. ह्या कॅम्पचा खरा हेतू आहे आत्मिक पुनर्जन्म, म्हणजे इनर रिबर्थ, मानसिक शांतता आणि स्वतःशी पुन्हा जोडला जाण्याचा अनुभव. मनकुपी म्हणजे लक्झरी नाही. मनकुपी म्हणजे साधेपणावर पुन्हा प्रेम करणं, निसर्गाच्या सहवासात स्वतःला शोधणं. तर चला, भेटूया 14, 15 आणि 21-22 फेब्रुवारीला अशाच एका इकोथेरपी कॅम्पमध्ये, आपल्याच मनकुपी कॅम्पिंगमध्ये.